पुणेकर आता आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करतायत। पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आणि या गर्दीचा ताण मात्र प्रशासनावर येतो आणि सर्वात जास्त पोलीस प्रशासनावर येतो। मात्र या गर्दीचं नियोजन काय आहे, गणेशोत्सवादरम्यान या गर्दीवरचं नियंत्रण, याबाबतचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन कसं असणार आहे, आपल्यासोबत आता आहेत परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले सर। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, नेमकी काय उपाययोजना केलेल्या आहेत गणेशोत्सवादरम्यान? काय काय गर्दीवरती नियंत्रण म्हणा किंवा काही घटना घडल्या तर त्याच्यासाठी पोलीस प्रशासन कसं काम? दरवर्षीप्रमाणे आपण जर बघितलं, पुण्याचा जो गणपती उत्सव आहे त्याच्यामध्ये पुण्यामधनंच नाही तर पुन्हा महाराष्ट्रामधनं भाविक दर्शनासाठी येतात। याच्यासाठी यावेळेस असा अनुमान आहे की मागच्या काही वर्षांपासून जी गर्दी आहे त्याच्यापेक्षा जास्त गर्दी येण्याचा आशंका आहे। याच्यासाठी पोलीस प्रशासन पण सज्ज आहे। पोलीस प्रशासनाने मागील वर्षापेक्षा जास्त बंदोबस्त यावेळेस लावलेला आहे। आपण मागे बघू शकतात की जागे जागे आम्ही पोलीस मदत केंद्र लावलेले आहेत। त्याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं, काही घटनासाठी रिस्पॉन्स काय असेल तर खूप ठिकाणी आम्ही क्विक रिस्पॉन्स टीम जी आपल्याला तिकडे दिसत असेल तर क्विक रिस्पॉन्स टीम पण ठेवलेली आहे। नंतर मग नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे। आम्ही आउटर सर्किट आणि इनर सर्किट हे नवीन सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये बूम बॅरियर्स, बसबार रोप्स अशा प्रकारचे मेकॅनिझम्स लावलेले आहेत, जेणेकरून जर आतील भागामध्ये जर गर्दी जास्त झाली तर तिथेच आम्ही त्या आउटर सर्किटला कट ऑफ करू आणि मधली गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करू। जर मधील गर्दी लवकर पांगत नसेल तर त्यासाठी आम्ही इनर सर्किट्सनी त्यांना कंपार्टमेंट्समध्ये डिवाईड करून त्याच्यानुसार त्यांचं दर्शनाचं नियोजन लवकरात लवकर करता येईल। हे काही प्रयत्न आहेत। साधारण किती पोलीस तैनात आहेत या भागात? साधारणतः मॅडम आम्ही 1850 अंमलदार आणि अधिकारी हे असे इथे पोस्टेड केलेले आहे, फक्त झोन 1च्या कोर एरियामध्ये। काय आता गणेशोत्सव सुरू झालाय, पुणेकरांना काय आवाहन असेल पोलीस प्रशासन? पोलीस प्रशासनाकडनं मी पुणेकरांना हेच आवाहन करेल की आपण भयमुक्तपणे आपण दर्शनासाठी यावा आणि इथे येऊन दर्शन करावे। पण सोबतच मी अजून एक सांगेल की आपली सुरक्षेची जबाबदारी आपण स्वतः पण घ्या। जिथे पोलिसांनी रॉंग साईड किंवा सिंगल वे किंवा 2 वे करून ठेवले त्याचं पूर्णपणे पालन करा। नियमाचा भंग बिलकुल करू नका। धन्यवाद। तर आपण आत्ता पाहिलं की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे आणि स्वतःची सुरक्षा स्वतः करण्याचं तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन जे आहे ते पुणे पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। पुण्याहून आकांक्षा यादव, सिविक ब्युरो।